नमस्कार. स्त्रियांच्या आयुष्यातला अतिशय नाजूक आणि तेवढाच महत्त्वाचा क्षण म्हणजे मातृत्व. बऱ्याच वेळेला असं असतं की आपण बघतो की मातृत्वाच्यासाठी बऱ्याच स्त्रिया बरीच वेगवेगळी ट्रीटमेंट घेत असतात. मग अशी गरज का बरं लागते? पूर्वीच्या अगदी काळामध्ये आपण बघितलं तर काही स्त्रियांना अशा प्रॉब्लेम्स तेव्हाही होते आणि आताही दिसतात. आत्ता सध्याच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर इनफर्टिलिटी हा जो इश्यू आहे ना, तो अगदी बर्निंग इश्यूसारखा आहे. काही काळा म्हणजे 1-2 पिढ्यांपूर्वी जर बघितलं तर 5, 6, 7 मुलं होणं हे नॉर्मल असायचं आणि आत्ता एक होण्यासाठी सुद्धा बऱ्याच वेळेला बरीच औषधं, ट्रीटमेंट ह्या गोष्टींची गरज लागत असते. याची अनेक इतरही कारणं असतात. याच्यामध्ये महत्त्वाचा भाग म्हणजे लग्नाचं वय, त्याच्यानंतर करिअर, मनामध्ये असणारे विचार आणि ज्या वेळेला आपण ह्या गोष्टींचं म्हणजे बाळ व्हावं म्हणून प्लॅनिंग करायला सुरुवात करतं एखादं कपल, त्यावेळेला बऱ्याच वेळेला असं असतात की मग रिपोर्ट्स केले जातात आणि रिपोर्ट्समध्ये काही ना काहीतरी अडचणी येत असतात आणि मग इन्फर्टिलिटी आणि मग त्याच्या दृष्टीने सगळी या ट्रीटमेंट्स आणि हे चालू होत असतं. आयुर्वेदामध्ये या इन्फर्टिलिटीचा विचार कसा केला आहे ते आज आपण यामध्ये बघणार आहोत. बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की आयुर्वेदामध्ये विषय जो मांडलेला असतो ना, त्याच्यामध्ये त्याचा अगदी बेसपासून सुरुवात केलेली असते. मग ह्याच्यामध्ये 4 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत ज्या वेळेला कुठलंही कपल कन्सीव्ह करण्याच्या दृष्टीने विचार करत असतात. त्याच्यामध्ये ऋतू, क्षेत्र, अंबू आणि बीज ह्या 4 गोष्टी महत्त्वाच्या. मग ऋतू म्हणजे काय? तर ऋतू ह्याचा अर्थ आर्तव किंवा ऋतुप्राप्ती. अर्थातच रजस्वला अवस्था आल्यानंतर कोणत्या काळामध्ये जर का कॉन्टॅक्ट ठेवले गेले तर मग त्यामध्ये ते कन्सीव्ह होणं म्हणजे ज्याला आपण फर्टाईल एज म्हणतो किंवा फर्टाईल डेज म्हणतो, हा भाग सांगितलेला आहे. तसंच अजून एक महत्त्वाचा भाग ऋतू म्हणजे आपण निसर्गातला ऋतू बघतो त्या पद्धतीनं. आपल्याला ज्या वेळेला निसर्गामध्ये आपण बघतो तर विशिष्ट प्राण्यांना काही विशिष्ट काळामध्ये फर्टिलिटी जास्त असते हे दिसून येतं. त्याच पद्धतीनं इव्हन मनुष्य प्राण्यामध्ये देखील साधारणपणे मार्गशीर्ष महिन्यापासून पुढे वसंत ऋतूपर्यंत ही फर्टिलिटी जास्ती असते किंवा हा फर्टाईल सीझन असं आपण म्हणू शकतो. आणि ह्या काळामध्ये जर कन्सीव्ह केलं गेलं तर होणारं जे अपत्य आहे त्याचंसुद्धा बल उत्तम असतं आणि ते सुदृढ अपत्य म्हणून तयार होतं. आणि म्हणूनच विशेष करून आपण हा काळ स्त्रियांना किंवा त्या कपल्सना कन्सीव्ह करण्यासाठी म्हणून सांगत असतो. त्यानंतरचा जो महत्त्वाचा भाग येतो ऋतूनंतर क्षेत्र. क्षेत्र याचे अर्थ 2 पद्धतीनं घेतले जातात. एक म्हणजे सार्वदेहिक क्षेत्र आणि दुसरं म्हणजे स्थानिक क्षेत्र. सार्वदेहिक क्षेत्रामध्ये दोघांची म्हणजे जो माता आणि इच्छुक पिता जे दोन्ही आहेत तर त्या दोघांची ओव्हरऑल कंडिशन कशी आहे, हेल्थ कशी आहे, ह्या गोष्टींचा विचार केला जातो. आणि जर का त्याच्यामध्ये इव्हन इतरत्र म्हणजे जसं ॲसिडिटी आहे, पोट खराब आहे, IBS आहे, ह्या गोष्टींचा सुद्धा परिणाम या फर्टिलिटीवरती येत असतो आणि म्हणूनच त्याची औषधंसुद्धा ह्याच्यामध्ये आधी दिली जातात. यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे स्थानिक क्षेत्र. स्थानिक क्षेत्र अर्थातच जिथे गर्भ राहणार आहेत, ज्याला गर्भशय्या असं म्हटलं जातं आयुर्वेदानुसार. गर्भाशय, गर्भाशयाचा आकार, गर्भाशयाची हेल्थ आणि एंडोमेट्रियल थिकनेस म्हणजेच गर्भशय्या ह्या सगळ्या गोष्टींना सुद्धा तेवढंच महत्त्व असतं. आणि म्हणूनच योग्य तेवढा एंडोमेट्रियल थिकनेस असेल तरच उत्तम पद्धतीनं पुढे नायडेशन होणं म्हणजे गर्भ रुजणं आणि मग त्याला सप्लिमेंट याने प्लॅसेंटल फॉर्मेशन होणं ह्या गोष्टी होत असतात. सो ह्या दृष्टीने आधी ही तयारी करणं गरजेचं असतं. म्हणून कधीसुद्धा ज्या वेळेला बाळ हवं आहे त्यावेळेला आधी ही तयारी करून मग कन्सीव्ह करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे एक आयुर्वेदिक डॉक्टर सांगत असतो. आपल्या दवाखान्यामध्ये जेव्हा पेशंट्स येतात काउन्सिलिंगसाठी किंवा बाळ हवं आहे याच्यासाठी तर ह्याच पद्धतीनं सुद्धा आपण त्यांना सल्ला देत असतो. त्यानंतरचा जो भाग येतो म्हणजे अंबू. अंबू याचा अर्थ पोषण. त्या स्त्री बीजाला किंवा त्या पुरुष बीजाला ज्या ज्या गोष्टी आपण घेत आहोत, खात आहोत त्याच्यातून पोषण मिळत असतं. सो आहारामध्ये काही बदल करणं खूप गरजेचं असतं. खूप जास्त तिखट, खारट, आंबट असं जर खाल्लं गेलं तर त्याचा परिणाम ओव्ह्युलेशनवरती आणि सीमेनवरती सुद्धा येत असतो आणि म्हणूनच योग्य ते आहारामध्ये बदल करणं हा भाग खूप महत्त्वाचा राहतो. मग यामध्ये बऱ्याच वेळेला कोहळ्याचा रस पोटामध्ये घेणं, सर्व रस असतील असा आहार पोटामध्ये घेणं या गोष्टी आपण सजेस्ट करत असतो. त्यानंतरचा जो शेवटचा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे अंबूनंतर बीज. बीज ह्याचा अर्थ स्त्रीबीज आणि पुरुष बीज. मग ह्या स्त्रीबीज आणि पुरुष बीजाचं उत्तमत्व असावं, म्हणजे ओव्हम आणि स्पर्म ह्यांची कंपॅटिबिलिटी असावी यासाठी काही विशिष्ट औषधं दिले जातात. तर ह्यालाच बीजपुष्टी औषधं असंही म्हणतात. आपल्या दवाखान्यात जे पेशंट्स येतात तर त्यांच्यामध्ये आधी ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करून मग त्यांना कन्सीव्ह करायला सांगितलं जातं. बऱ्याच वेळेला
काही अडचणी असतात म्हणून सुद्धा पेशंट येत असतात, की रिपोर्ट घेऊन आलेले असतात, की बऱ्याचदा त्याच्यामध्ये AMH लो सापडतं, त्याच्यानंतर काही वेळेला फायब्रॉइड्स असतं किंवा युट्रसमध्ये एखादा सेप्टम असतो किंवा काही वेळेला स्त्रीबीज तयारच होत नसतं किंवा काही वेळेला PCOD म्हणजे ज्याला पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असं म्हटलं जातं. तर ह्या प्रत्येक गोष्टीसाठी विशिष्ट औषधं असतात आणि त्या प्रत्येक गोष्टीसाठी काही विशिष्ट पंचकर्मसुद्धा केली जातात. बऱ्याच वेळेला असे काही रिपोर्ट्स घेऊन पेशंट येतात, त्यावेळेला पंचकर्म विशुद्ध शरीरस्य असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे, तसं आपण पेशंटला सांगत असतो. सो पहिल्यांदा शुद्धी शरीराची करणं, मग त्याच्यामध्ये वमन आणि विरेचन देणं ह्या गोष्टी केल्या जातात. यामुळं काय होतं, शरीरातले दोष जे आहेत ते निघून जातात आणि त्याचमुळं वजन योग्य प्रमाणामध्ये राखणं हे आता आपण बघतो आहे की PCODच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. सो याही गोष्टी त्याच्यामध्ये अचीव केल्या जातात. आणि मग त्याच्यानंतर काही विशिष्ट पंचकर्म जसं नस्य आणि बस्ती या गोष्टींचा सुद्धा वापर केला जातो. आपल्याकडे आजवर अनेक पेशंट्स असे आहेत की जे इन्फर्टिलिटी ही कंप्लेंट घेऊन आलेले आहेत आणि नस्य आणि बस्ती ह्या दोघांचाही वापर बऱ्याच पेशंट्समध्ये आपण करत असतो. ह्या बस्तीमुळं विशेषतः जे स्त्रीबीज आहे ते चांगल्या पद्धतीचं तयार व्हावं आणि ते रप्चर होऊन बाहेर पडावं, ह्या दोन गोष्टींसाठी खूप महत्त्वाचा भाग केला जात असतो. तसंच काही पोटावरती लेप लावायला देणं, पोटामध्ये काही औषधं देणं, नाकामध्ये काही औषधं घालणं, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम असा येतो की पेशंट्स कन्सीव्ह उत्तम पद्धतीने होत असतात. आणि म्हणूनच कुठल्याही पद्धतीचं नुसतं स्ट्रेस टेन्शन घेऊन उपयोग होणार नाही आहे, तर तिथे ॲक्शन घेणं गरजेचं आहे. आणि याच कारणासाठी आपण प्रत्येक पेशंटची केस व्यवस्थित घेऊन त्याप्रमाणे पेशंटला सांगत असतो की पुढची ट्रीटमेंट कशी असणार आहे आणि काय असणार आहे. सो ह्याच्यामध्ये एक विशिष्ट पंचकर्म केलं जातं की ज्याला उत्तर बस्ती असं सुद्धा म्हटलं जातं. उत्तर बस्ती ह्याचाच अर्थ असा की गर्भाशयाच्या आतमध्ये काही औषधं विशिष्ट स्टराईल प्रोसिजरनी घातली जातात, याला उत्तर बस्ती असं म्हटलं जातं. विशेष करून ज्या वेळेला ट्यूबल ब्लॉक आहे किंवा सेप्टम आहे, युटेराईन सेप्टम आहे, तर अशा पेशंट्समध्ये ह्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीनं होत असतो. सो उत्तर बस्तीच्या प्रोसिजरमध्ये काही विशिष्ट सिद्ध तेलं किंवा सिद्ध घृत ही इंट्रायुटेराईन दिली जातात आणि याचा परिणाम स्वरूप असं होतं की ट्यूबल ब्लॉकेजेस जे असतात ते बऱ्याच पेशंट्सचे आपल्याकडे ओपन झालेले आहेत. काही पेशंट्समध्ये जो सेप्टम असतो, थिन सेप्टम, त्याच्यामध्ये सुद्धा काय म्हणतो रिझोल्युशन झालेलं आपल्याला दिसतं. तर अशा पद्धतीनं ह्या उत्तर बस्तीचा सुद्धा उत्तम उपयोग आपल्या पेशंट्समध्ये दिसत असतो. सो म्हणूनच योग्य वेळेला योग्य ठिकाणी ट्रीटमेंट करून घ्यावी आणि अर्थातच कन्सल्ट करून मग पुढची ट्रीटमेंट सुरुवात करावी, या गोष्टी महत्त्वाच्या. सो इन्फर्टिलिटी हा जरी अगदी धगधगता विषय बाहेर दिसत असला तरी त्याची खूप चांगली उत्तरं आयुर्वेदामध्ये नक्की सांगितलेली आहेत. नमस्कार.